फाइन 102 पीछे में अण्णा अरे अण्णा भी येते तू सरक हो लागेल काय नको करून 102 खोली तर ताबा कोणाकडे सील केली फाइन 102 सर भाऊ महेश तारखेपासून तो किशोर पाटील मागे रे आता मागे आणि अण्णा 6 तास बसले आपल्याला कळवलं मी ज्या खोलीमध्ये 102 नंबरच्या खोलीमध्ये 1,84,00,000 रुपये सापडले त्या ठिकाणी नाही याच्यात मी बोलण्यापेक्षा अण्णा बोलतील कारण असं आहे की मला अधिक डिटेल्स त्यांच्याकडे आहे। शासकीय दौरा होता आणि शासकीय दौरा आज त्यांनी शासकीय दौऱ्यामध्ये काही पथ्य आणि काही नियम आहेत आणि शासनाने अशा दौऱ्यांसंदर्भातल्या काही आचारसंहिता ठेवलेल्या आहेत। आमदारांनी प्रवास कसा करावा, कुठे उतरायचं, काय खायचं, कोणाकडे जायचं, कोणाचा पाहुणचार घ्यायचा या संदर्भात काही आचारसंहिता मी गेले 25 वर्ष पार्लमेंटला आहे। आम्ही सुद्धा अनेक स्टँडिंग कमिटीवरती कामं करतो आहोत। आम्हाला सुद्धा ती आचारसंहिता अशा प्रकारच्या दौऱ्यावर जाण्याआधी येते बरं का। त्याच प्रकारे आमदारांना काम करावं लागतं पण इथे जी लूटमार चाललेली आहे ती सर्वपक्षीय लूटमार आहे। चला पुढे लाच मिळाली होती। आकडा काय म्हणतोय मी 3,000 कोटी। एखाद्या राज्याचं एवढं बजेट नसेल। या देशामध्ये असे अनेक राज्य आहेत त्यांचं एवढं बजेट नाहीये, एवढं बजेट नाही त्या राज्यांचं पण या प्रकरणामध्ये 3,000 कोटी रुपयाचा सौदा झालेला आहे। 650 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपानं आणि शिवाय ज्यांच्याकडे खातं आहे या क्षणी त्या संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या आसपासच्या दिल्लीपरांच्या गोतावळ्याला या मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं 3,000 कोटी रुपयांची लाच विविध मार्गाने दिलेली आहे। त्याच पैशातून निवडणुकीआधी मतं विकत घेतली, आमदार विकत घेतले, खासदार विकत घेतले, निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानले पाहिजे चीफ जस्टिस भूषण गवईंचे की त्यांनी हे सर्व प्रकरण लोकांसमोर येण्यासाठी मदत केली आणि भ्रष्टाचाराची ही गंगा जी आहे गटार गंगा ही थांबवली। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।